स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉगमध्ये। भाटघर धरण व आजूबाजूचा परिसर नेहमीच प्रसन्न करणारा असतो। अशाच प्लेसेस टू विजिट इन भोर पाहून भाटघर धरणाजवळील प्लेसेस पाहण्यासाठीचा प्लॅन आम्ही केला आणि प्रवासाला सुरुवात झाली। रस्त्यावरील सुंदर नजारे, छोटे रस्ते, अरुंद ब्रिज या सगळ्या अशा प्रवासाची मज्जा घेत आम्ही पोहोचलो भाटघर धरणाच्या जलाशयात लुप्त झालेले हे मंदिर पाहण्यासाठी। भाटघर धरण हे पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या भोर तालुक्याचा भाग। धरणाच्या पाण्यातील पातळीमुळे बरीच मंदिरे पाण्याखाली गेली। त्यातीलच एक वेळवंडी नदीच्या काठी वसलेले आणि वर्षातून फक्त 2च महिने दिसणारे प्राचीन काम्रेश्वर शिव मंदिर। भोर पासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर कांब्रे हे गाव आहे। जेव्हा नदी कोरडी पडते तेव्हा कांब्रे गावातून या भव्य वास्तूची झलक आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराबाबत बऱ्याचशा लोककथा सांगितल्या जातात। मंदिराचा अनोखा पैलू म्हणजे शिवमंदिर। हे वर्षभरात पूर्णपणे बुडून गेलेले असते आणि हळूहळू उन्हाळ्या शेवटी मंदिराचे शिखर पाहायला मिळते। कांब्रे गावात गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। एक 10 मिनिटांचा ट्रेक आपल्याला इथे करावा लागतो। गावातील लोकांनी जागोजागी मंदिराकडे जाण्याकरता डायरेक्शन्स लावलेले आहेत। ट्रेक करताना मस्त अशा करवंदाच्या जाळ्या आपल्याला पाहायला मिळतात। याच रानमेव्याचा आस्वाद घेत दुरूनच या मंदिराचं नयनरम्य असं दृश्य आपल्याला दिसतं। एखाद्या ॲनिमेटेड मूव्हीतील सीन सारखा या मंदिराचा व्ह्यू आपल्याला लांबून दिसतो। आजूबाजूला हिरवं गवत, नदीकाठ आणि एक मंदिर। हे मंदिर 10 महिने पाण्याखाली असते। जवळ जातात सगळ्यात पहिलं दिसतो म्हणजे उंचावर फडकणारा भगवा झेंडा, तोही अगदी मंदिराच्या समोर लावलेला। त्यानंतर एका चौथऱ्यावर असलेला नंदी, तेथेच बाजूला एक छोटी शिवपिंड देखील आहे। मंदिर परिसरात काही विरगळी देखील आपल्याला पाहायला मिळतात। या काम्रेश्वर मंदिराचे पूर्वीचे नाव कर्मगरेश्वर असे आहे, परंतु कांब्रे गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे काम्रेश्वर मंदिर अशी ओळख मिळाली। मंदिराचा पाया व एकंदरीत बांधकाम पाण्यात असून देखील खूपच भक्कम आहे। असं म्हटले जाते की पूर्वी या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागत, पण आता मात्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे तेथील पायऱ्या गाळाखाली गळून गेलेल्या आहेत। मंदिराचा कळस फारच देखणा असून चुना, खडक, वाळू व विटा वापरून याचे बांधकाम केले आहे असे दिसते। मंदिराच्या भिंती दगडाच्या आहेत। खूप मोठे असे आयताकृती दगड एकमेकांवर रचून या मंदिराची रचना केलेली आहे। मंदिराच्या मुख्यद्वाराजवळ 2 कोनारे असून वरच्या बाजूला सुबक अशी गणपतीची मूर्ती कोरलेली आहे। या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी त्यांच्या कुशलकलेचा वापर करून या मंदिराची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे। गावकऱ्यांनी मंदिराच्या सभागृहाची खूप छान अशी व्यवस्था ठेवली आहे। सभागृहातील वरचा भाग चौकोनी दगडांमध्ये रचला आहे। हे पाहून आम्ही गर्भगृहात पोहोचलो। त्यासाठी आपल्याला खाली उतरून जावे लागते आणि समोरच आपल्याला पार्वती मातेची मूर्ती व शिवलिंग पाहायला मिळते। या मंदिराचं गर्भगृह पाण्याने भरलेले असते, तसेच शिवलिंग हे काही काळ पाण्यातच असते। कोणालाही कल्पना नाही की हे पाणी नेमकी येते कुठून। गावकरी वेळोवेळी मोटरच्या साह्याने येथे पाणी काढून गर्भगृहामध्ये दर्शनाची योग्य अशी सोय भाविकांना करून देतात। दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेरील बाजूस आलो। मंदिराच्या मागील बाजूस एक दगडांनी उभारलेली विहीर पाहायला मिळते। पूर्वी येथे लोकांची शेती असावी असं समजतं। मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला गोमुख देखील पाहायला मिळतं। हे एकंदरीत सगळे असे क्षण कॅमेरामध्ये टिपून परतीच्या प्रवासाकडे निघालो। दरवर्षी भाटघर धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील तसेच इतिहास संशोधकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या। कांब्रे गावाच्या सुरुवातीला मेन रस्त्यावर या मंदिराचा बोर्ड लागलेला आहे। तसेच गावात एंटर करायच्या आधी एक छोटं दुकान व त्याच बाजूला एक छोटी अशी चावीच्या आकाराची विहीर आपण पाहू शकतो। मी तर पहिल्यांदाच अशी चावीच्या आकाराची विहीर पाहिली। तुम्हीही नक्की बघा। या मंदिराकडे पोहोचण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत। पहिला म्हणजे पुणे, चेलाडी, नसरापूर, आंबवणे, करंजवणे व मिंत्रा रिसॉर्ट मार्गे।
दुसरा मार्ग हा पुणे, खेड, शिवापूर, कुसगावकडे खिंड रोड मार्गे. आणि तिसरा मार्ग म्हणजे पुणे, कापूरहोळ, माळवाडी व भाटघर धरण मार्गे. गुगल मॅपवर देखील हे लोकेशन आहे, तुम्ही तेही फॉलो करू शकता.